जय भीम, जय शिवराय, जय महाराज. काल हजरत शमसुद्दीन कादरी दर्गा बोपडी मुंबई पुणे रोड मेट्रो रेल्वे स्टेशनच्या खाली गेले 1937 सालापासून हा दर्गा आहे. हा दर्गा अ दर्जामध्ये शासनाच्या येत असल्यामुळं हा दर्गा खूप जुना आहे. या दर्ग्यामध्ये त्या भागातील हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणारा दर्गा आहे. या दर्ग्यासंदर्भात गेल्या 150 वर्षामध्ये कधी वाद किंवा जातीय तडा असा कुठला निर्माण झाला नाही. हा दर्गा रोडवाडीमध्ये आणि मेट्रोच्या ह्याच्यामध्ये बरोबर तो मध्ये आल्यामुळं त्याला हलवण्याचा प्रश्नच उद्भवला नाही आणि मेट्रोने देखील त्याला कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही. रोड विभागाने देखील या दर्ग्याला कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाही. परत त्या भागामध्ये अतिक्रमण विभागाने देखील कधी त्यांच्याबद्दल तशा पद्धतीची तक्रार नोंदवली नाही. परंतु या दर्ग्याच्या आजूबाजूचा सगळा परिसर आणि सगळे तिथले नागरिक आहे. हा दर्गा एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्या भागातील मुस्लिम आणि दलित एकत्र आणि मराठा समाज असेल, ख्रिश्चन असेल, सगळे समूहाची माणसं एकत्र मिळून ह्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये नेहमी एक आदरयुक्त भावनेने आणि एक सामाजिक ऐक्याच्या भावनेतूनच हा दर्गा उभा आहे. आणि काल मात्र रात्री 3:30 वाजता या दर्ग्यावर प्रचंड मोठी कारवाई झाली. कारवाईचं काय, अख्खा दर्गा उद्ध्वस्त करून टाकला. ज्या पद्धतीने कारवाई झाली ती सकाळी आमच्या लक्षात आली आणि हा दर्गा बरोबर मी राहतो त्या माझ्या घराच्या काही अंतरावरच हा दर्गा आहे. आणि या दर्ग्यावर कारवाई होत असताना कुणीसुद्धा आम्हाला कळवलेलं नाही आहे. तिथल्या तिन्ही नगरसेवकांना नाही, उपमहापौर म्हणून मला देखील या ठिकाणी याबद्दलची कुणी माहिती दिली नाही. या संदर्भातल्या तिथल्या नागरिकांनी, तिथल्या ट्रस्टींनी मला सांगितले की आमच्या दर्ग्यावर कारवाई होणार आहे. आदल्या दिवशी मी सगळ्यांशी फोनवर बोललो. बनकर साहेब अतिक्रमण अधिकारी यांच्याशी बोललो. 10 वाजले होते. ते बोलले मी झोपलोय आणि अशी कुठली कारवाई आपल्याकडून होणार नाही. अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याकडून माहिती मिळत असताना तीच माहिती आम्ही पुढं ट्रस्टी आणि नागरिकांना देत होतो की असली कारवाई होणार नाही. परंतु तरीसुद्धा आम्हाला अंधारात ठेवून, आम्हाला विश्वासात न घेता, आम्हाला बाजूला ठेवून ही कारवाई आजची शासनाने, प्रशासनाने केलेली आहे. ह्या कारवाई केल्यामुळं एकतर उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणून तिथल्या नागरिकांबद्दल, माझ्याबद्दल गैरसमज होण्याची दाट शक्यता. कारण की उपमहापौर आणि तिथल्या नगरसेवकांना माहिती असेल कारवाई आहे आणि ह्यांनी आम्हाला सांगितलं नाही, अशी भावना निर्माण होण्याची दाट शक्यता. त्यामुळं आजची प्रेस कॉन्फरन्स घेत असताना तमाम पुणेकर नागरिकांना मी सांगू इच्छितो की कालची कारवाई करत असताना उपमहापौर म्हणून आणि लोकप्रतिनिधीमधून कुठल्याही प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने आम्हाला कुठल्याही विश्वासात घेतलं नाही. एखाद्या भागामध्ये कारवाई करायची असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कारवाई केली पाहिजे. काय बरी वाईट काय कारवाई असेल तर असेल, परंतु कुठल्याही एक बैठक बोलली नाही किंवा सांगितलं नाही, डायरेक्ट ही कारवाई झालेली आहे. आणि म्हणून याच्यामुळं संबंध पुणे शहरामध्ये एक अत्यंत नाराजीचं वातावरण निर्मित झाले. आणि या सगळ्या दर्ग्याबद्दल जर कोणाची तक्रार असेल तर एक व्यक्ती, ते शंकर स्वामी म्हणून काहीतरी आहे की तो व्यक्ती त्याच्याबद्दल पाठपुरावा करत होता आणि तो दर्गा तिथून हटवा अशी त्याची मागणी होती. तो आमच्या इथला राहणारा नाही आहे, तो आमच्या इथं राहत नाही आहे. तो कुठं पिंपरी या चिंचवडमध्ये कुठं राहतो मला माहीत नाही. पण स्थानिक नागरिकांनी, स्थानिक कुठल्या संघटनेने, स्थानिक नगरसेवकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी अशी कुठली मागणी केली नाही दर्ग्याबद्दल. मेट्रोने नाही केली, रोड विभागाने केली नाही, कुणीच मागणी केली नाही. मग हा दर्गा गेले 150 वर्षापासून त्या ठिकाणी एक सामाजिक ऐक्याच्या भावनेने उभा आहे आणि कधी तिथं वादावत होत नाही. परंतु कालच्या घटनेने मात्र या सगळ्या ऐक्याला तडा बसतो. नेमकं काय करणार आयुक्तांशी तुम्ही बातचीत केली का? आयुक्तांनी तुम्हाला काय सांगितलं या संदर्भात? मी आयुक्तांना आज फोन केला. ते मुंबईला आहे, परत कौर मॅडम मुंबईला आहे, बरेचसे अधिकारी मुंबईला आहे.
अतिक्रमण खात्याचे बनकर हे माझा फोन उचलत नाही. मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आलो, ते ऑफिसवर सुद्धा नाही. काल सकाळपासून मी त्यांना फोन लावत आहे, कारण की त्यांनी आमची दिशाभूल केली आहे. आम्हाला लोकप्रतिनिधींना फसवलेलं आहे. जर लोकांनी आम्हाला निवडून दिलेले असेल, मग त्या प्रभागातल्या नगरसेवक, कुठल्याही प्रभागातला नगरसेवक असो, त्या नगरसेवकाला तिथल्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊनच महापालिकेने कुठलीही कारवाई केली पाहिजे, असा एक नियम आहे. पण तरीसुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अशा पद्धतीने कारवाई करणं हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून या कारवाईचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध करतो. आम्ही नक्की या संदर्भात आमची मागणी असणार आहे की ज्यांनी कुणी ही कारवाई केली असेल त्यांनी ही चुकीची कारवाई केलेली आहे. त्या दर्ग्याच्या ट्रस्टीला कुठली नोटीस दिलेली नाही आहे. कुठलीही नोटीस न बजावता जो दर्गा दर्जामध्ये येतो त्याला महाराष्ट्र शासनाने अ दर्जा दिलेला आहे. त्याला तिथं जागा आहे, ती जागामध्ये कुणी ऑब्जेक्शन नाही आहे. अशा दर्ग्याला कोणाच तरी सांगण्यावरून हेतू परस्पर अशा पद्धतीची कारवाई करून दोन धर्मामधल्या भावना दुखावण्याचा प्रयत्न, असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न काही व्यक्तीमार्फत झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या या सगळ्या सामाजिक बांधिलकीला काळिंबा फासल्यासारखं आहे. एक प्रश्न असा होतो की पालिकेतले प्रशासक हे प्रतिनिधींना विश्वासात घेत नाही का, ते तुम्हाला विश्वासात घेत नाही? कारण तुमचा मित्रपक्ष महापालिके आहे आणि त्यांच्या सहमतीशिवाय ही कारवाई झाली आहे का, तर त्यांनाही माहीत नाही का कारवाई? तुम्ही उपमहापौर पदावर देखील आहात, तरी देखील तुम्हाला अंधार ठेवलं जातं. याच्याबद्दल मी गणेश बिडकर साहेब, याच्याबद्दल भीमाले साहेब, याच्याबद्दल चंद्रकांत दादा पाटील साहेब, याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या सगळ्यांशी मी फोनवर संपर्क, मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना देखील फोन केला. त्यांचा फोन मध्ये करत नाही मी, पण यावेळेस मी फोन लावला, त्यांना मेसेज टाकला, परंतु त्यांनी माझा फोन झाला नाही. पण मी चंद्रकांत दादा पाटलाशी बोललो, त्यांना याबद्दलची माहिती मी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी देखील नाराजगी व्यक्त केली की मी याच्याबद्दल माहिती घेतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं का नाही हे मला माहीत नाही. किंवा आता याबद्दल जेव्हा जनरल बॉडी होईल, सभा होईल, त्यामध्ये हा प्रश्न नक्की उपस्थित होईल. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना हा जाब विचारला जाईल आणि तो आम्ही विचारू. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मनमानी कारभारच आहे हा सगळा. अधिकाऱ्यांचा असं नाही वाटत. आदेश कोणाचे होते? महापौरांचे होते की आयुक्तांचे होते? आदेश कोणाचे? प्रशासनाचे आदेश होते. आयुक्ताचेच आदेश असेल ना. आयुक्तांनी आदेश केले असेल, पोलीस प्रशासन, आयुक्त आणि अतिक्रमण विभाग ह्या तिन्ही लोकांनी एकत्र येऊन कारवाई केली आहे. यासाठी महापालिकेमध्ये असा कुठला नाही का जीवित काही ठराव झालाय का ते पाडा म्हणून, किंवा लोकप्रतिनिधींनी एकत्र म्हणून कुणी पत्र दिलंय का, लेखी पत्र दिले का, किंवा आम्ही कुठलं लेखी पत्र दिले का, आमच्याकडून लेखी पत्र गेले का, असं काय आहे का ते सगळं समोर येईल. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कधीच त्या दर्ग्याबद्दल तक्रार दिली नाही, कारण की तो दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. सामाजिक ऐक्याची भावना तिथं. तुम्हाला कुणावर संशय आहे? संशय कुणावर? नाही, कोणावर संशय काय करायचा? तुम्ही आता काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक हे केलं असं म्हटलंय ना. बघा, प्रशासनाने ज्या पद्धतीने ही कारवाई केली त्याचा निषेध आहे. त्याचा जाब आम्ही विचारल्याशिवाय राहणार नाही. वारंवार तुमच्या बरोबर असं केलं जातं असं वाटतंय का? कारण बऱ्याच वेळेस मिटिंगला वगैरे पण नाही बोलवलं जात. नाही, आता तो मुद्दा वेगळा आहे. तो मिटिंगला बोलवणं ते नाही, ते हे प्रेसवालेच बोलत असतात, मुद्दा तो नाही आहे. काय प्रश्न हा आहे की आज ज्या पद्धतीने हा दर्गा पाडला गेला, ह्याच्या पुढे अजून तुम्ही काय कारवाई करणार असेल तरी बरोबर होणार नाहीये. हे पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाला न शोभणारी गोष्ट आहे. नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही कारवाई सकाळी झालेली आहे ना, 3-4 पहाटे कारवाई झाली. ती का झालेली असावी पहाटे? काल पहाटे नाही, यांची दादागिरीच आहे ना. त्यांनी करायची तर दिवसा कारवाई करायला ना. म्हणजे एखाद्या गोष्ट गपचूप करायची किंवा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नाही करायची. मग कदाचित सगळे लोकप्रतिनिधी त्यांनी विचारलं का नाही हाही प्रश्न आहे. जर मला विचारलं नाही आहे उपमहापौर म्हणून, मला माहीत नाही आहे, माझ्या वार्डातल्या नगरसेवकांना माहीत नाही आहे, आम्हाला माहीतसुद्धा नाही हां. आणि म्हणून या ठिकाणी आमच्याबद्दल अविश्वास निर्माण होणार ना. आम्हाला माहीतच नाही हां. आम्ही आयुक्तांना प्रश्न विचारणार आहे. जीबी आल्यानंतर आम्ही ते अतिक्रमण विभागाच्या लोकांना कंटाळ्यात उभा करणार आहे.
की कशाबद्दल अशा पद्धतीचा दर्गा जर अधिकृत तिथं असेल, त्याच्याबद्दल सगळे पेपर उपलब्ध आहे तुमच्याकडं, सगळ्या पद्धतीने जर मेट्रोच्या खाली दर्गा उभा आहे, मेट्रोने सांगितलं का आम्हाला त्याचा त्रास आहे म्हणून त्याचं पत्र त्यांनी द्यावं, कुणी तुम्हाला सांगितलं त्याचं पत्र दाखल करावं, स्थानिक नागरिकांनी कोणी दिलं का त्याचं पत्र त्यांनी द्यावं. अशा पद्धतीने प्रशासनाने असं वागता कामा नये. कोर्टात जाणार आहे याचा वापर घेणार आहे का आता महानगरपालिका परत बांधून देणार का? कारण अग्रेमध्ये आहेत ना ती दर्गा. नाही, महापालिकेने बांधून द्यायचं ना बांधून द्यायचं ट्रस्टी आणि ते त्यांचा निर्णय करतील, परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीने हा दर्गा पाडला गेला, हा 150 वर्षापूर्वीचा दर्गा आहे आणि ज्या दर्ग्यामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र मिळून तिथं तो दर्गा आम्ही बघत होतो, सगळे आमच्या बापदादांनी तिथं तो दर्गा पाहिलेला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी एकाकीपणे हा निर्णय घेतलाय त्यांच्यावरती कारवाईची मागणी करताय का? आणि या सगळ्या प्रकरणावरून तुम्ही कोर्टात जाणार आहात? नाही, मी कोर्टात नाही जाणार, संबंधित ट्रस्टी कोर्टात जातील, परंतु ही पद्धत नाही आहे. म्हणजे एखाद्या दर्गा पाडायलासाठी पाटं तुम्ही फौज पाटा पोलीस पाटा घेऊन जाता, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना तुम्ही विश्वासात घेत नाही. महानगरपालिकेच्या मी ट्रस्टी आहोत ना, आम्हाला विचारलं पाहिजे ना आमच्या प्रभागात तुम्ही एखादी गोष्ट करता, एखादी कारवाई करता, आज माझ्या वार्डात केले, उद्या दुसऱ्याच्या वार्डात करतील, कुठल्याही वार्डात करतील, अशा पद्धतीने प्रशासन काम करणं असेल तर मग ही प्रशासनाला अशोभनीय गोष्ट आहे. त्यांनी लोकप्रतिनिधींचा विश्वासघात केलेला आहे. तुम्ही ट्रस्टींना मग पाठिंबा द्याल का जे प्रकारे ते कायदेशीर कारवाई करतील त्याला? मी ट्रस्टींना ट्रस्टींसोबत तुम्ही उभे राहणार का? पहिल्यापासून आम्ही बोपडीतील सर्व नागरिक, बोपडीतील त्या भागातील आम्ही सर्व नागरिक त्या दर्ग्याच्या बाजूनेच उभे आहोत. कारण की हा दर्गा हिंदू बांधव सांभाळत होता, हा दर्गा हिंदू बांधव त्याचे पुजारी होते, एकत्र उरूस आम्ही संदल एकत्र करत होतो. हा सामाजिक ऐक्याचा प्रतीक असणारा दर्गा आहे. त्याचा कधी वाद तुम्हाला कधी ऐकला का? ज्या इतर दर्ग्याचा वाद होतो किंवा वास्तूंचा वाद होतो किंवा रस्त्यात येतो असं येतो, असं काहीच नाही. असं काही नसताना कुणीतरी एखादा व्यक्ती होतो लांबून आणि तो हा प्रेस्टीज पॉईंट बनवतो, नाही हे काढलं पाहिजे, हे असं केलं पाहिजे, आणि मग त्याच्या सांगण्याहून जर हा दर्गा पाडला जात असेल तर हे बरोबर नाही आहे ना. त्याची पार्श्वभूमी काय माहिती आहे का? म्हणजे तो स्वामी तक्रार देणार हा स्वामी कोण आहे, म्हणजे कुठल्या काही संघटना किंवा काही असं? नाही, तो काय कुठल्या संघटनेचा आहे मला माहीत नाही. आणि परत ते आता पावसाळी पावसाळ्यामध्ये एक राज्य शासनाचं परिपत्रक आहे माझ्याकडं, त्यामध्ये कुठलंही घर पाडू नये, कुठले मंदिर पाडू नये. कुठे गेले होते पत्राला देखील केराची टोपली हे दाखवली. शासनाचं पत्रक आहे. 1 तारखेपासून तर तुम्ही किती तारीख आहे, 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळ्यात कुठलीही कारवाई करायची नाही अशा पद्धतीचं परिपत्रक आहे. या परिपत्रकाची तर त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजे होती ना. काही तुम्ही कुठलाही कारवाई करायची नाही. बरं, त्यांनी आता थेटपणे कारवाई केली, पण तुम्ही ट्रस्टींना विचारलं का की यापूर्वी अशा काही नोटिसा आल्या? ट्रस्टी आमच्यावर नाराज आहे, त्यांना असं वाटतं की आम्हाला माहिती आहे. बरं, तू त्यांना काही नोटीस पोहोचली होती का महापालिकेची? नोटीस वगैरे काय नाही. ओके.